अरे कोणाची का असे ना ते महत्वाचं आहे का? नाही, महत्वाचं काय डीपी बघणं. नाही 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 धवल, तू 1 मिनिट थांब. केला धवल उडत मी बदलते डीपी आता. आधीचा डीपी परी मी तिचा डीपी आहे ना तो जैसे थे करायला गेले आणि तेवढ्यात ती बाहेर आली. मी घाबरले, पॅनिक झाले आणि मी तिचा मोबाईल पाडला. परी आय एम सॉरी, पण खापली जातो तू. दे मला इकडे, मी काहीतरी करते. नाही मी बघते, तू सोड. सुरू का नाही होते? तू दे ना यार इकडे. परी थांब ना, मला बघू दे. काय मला दे इकडे. परी थांब ना. खबा नको यार. मला 40 पाऊंड घ्यावं लागलं ना तर बघ तू. फक्त तू 2 मिनिट थांब ना. मला दे ना माझ्या हातात. पण तू परी गप्प बसा ना. तुझ्यामुळे झालाय सगळा प्रॉब्लेम. माझ्यामुळे झालं ना. सॉरी ना, मग मी रिपेअर करून आणते. बोल. पण मग तू घेतलासच कशाला माझा फोन आधी इन द फर्स्ट प्लेस? मला काय माहिती होतं तो पडणार आहे. तो वाजत होता. अरे वाजत होता, पण तू तसंच राहू द्यायचा ना परी. तू ओके ओके आपण जाऊया, रिपेअर करूया. पण मी पण येते. तू नको येऊ रिपेअर करायला, मी जाते एकटी. काही गरज नाहीये. तू ना अजून काहीतरी एकटी जाणार आणि घोळ घालून येणार. मी येते. नाही मी चूक केली ना. मला शिक्षा मोग. अगं परी मटकाचं आहे. अगं नको ना. मी येते म्हटलं ना. परी मी येते. कळलं? मग ते मागचं चार्जर घे सोबत. आता चार्जर कशाला हवाय तुला तिकडे? परी तू ते म्हणतात की तुम्ही आणलं का नाही चार्जर. परी अगं सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. हे परी प्रतापराव देशमुख नसता प्रताप करायला कोणी सांगितलेलं का तुला? सगळ्या प्लॅन जेव्हा वाट लावलीस तू. मी वाट लावली. अरे वाट तू लावली. नीरवला डीपी दाखवायला सोडून काय तू टाइमपास करत बसला होतास? भाई आपण टाइमपास करत नव्हतो. ते चक्रांनी काशी केली मध्ये आणि सगळा प्लॅन फिसकडावला. पण त्याच्यामुळे आता सायली मला काशीला पाठवेल. त्याच काय? काय फोन हातात घेऊन काय नाचत होतीस का? अशी नाचत होतीस? अगं साधा फोन नाही सांभाळायला जमलं का तुला? तुला जमलं तुला नाही जमलं. तुला नाही जमलं. तुला जमलं नाही. तुला नाही जमलं. नाही जमणार. नाही जमणार हो. का? अहो कामातून गेलाय मोबाईल. झालं म्हणजे सायली घेते आता माझा जीव. हाय प्राजक्ता. हाय. काय मग कशी आहेस? मी मस्त. ऍक्च्युली काय झालंय माहितीये का? माझा फोन खराब झाला नेमका आणि मला अर्जंट कॉल करायचा आहे का एक. तर तुझा फोन घे ना. थँक्यू. सायलीचा फोन.
ये सायलीचा फोन तिकडे मरून पडलाय. अरे ए येड्या, अननोन नंबरवर फोन आहे, मी तुला सांगते सायलीच असणार आहे. मग उचल ना. नाही नको, एक काम कर, तू बोल. हॅलो 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 परी, हॅलो. परी नाही आपण धवल बोलतोय. धवल, परीचा फोन तुझ्याकडे कसा काय आला? नुसता फोन नाही, परी पण आली आहे. ते आम्ही इथे मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानावर आहोत ना, मोबाईल रिपेअर करायला. पण मग काय 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 होतंय, म्हणजे नक्की होतोय का रिपेअर की मी येऊ? मी येते. हा नाही नको अगं बाई, आम्ही इथे कॉलेज जवळच आहे ग, कॉलेज जवळच आहे. आपण आणतो लगेच आणतो, कॉलेज आहे. मोबाईल आणतो लगेच. हा चल बाय 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 बाय. हॅलो धवल. काय म्हणाल? ती येत नाही ना तिथे. थांब जरा, आपण कसं बसं थोपावलाय तिला. हे कर ना, तू पटकन कर ना, पटकन कर ना. हो पटकन करा. काय पटकन करा? आपण आधीच बोललेलो जमणार नाही, बोललेलो की नाही? हा बोललेलो ना. हा आता तुम्ही बोलला मोबाईल खोला म्हणून मी आपण खोलला. आता एकदा खोलला की घाई करून चालत नाही. काय नाही पण ऐका ना जरा बघ ना भावा बघ ना जरा, पटकन होतंय का बघ. पटकन होणार नाही, वेळ लागणार हो. हा पण काम परफेक्ट होणार. हा कामाचं टेन्शन नाही, काम परफेक्ट होणार. एकदा का आपला हात लागला ना, 2 वर्ष बघायची गरज नाही. किती? 2 वर्ष. 2. हा हे हा मोबाईल जिचा आहे ना, तिचा जर हात लागला तर तू, मी, हा कोणीच 2 मिनिट सुद्धा जगणार नाही. चल कर पटकन. अरे यार, कधी रिपेअर होणार माझा मोबाईल? हाय हाय हाय, कशी आहेस? तशीच जशी मगाशी होते. मी तुला म्हणलं ना मगाशी माझा फोन बिघडलाय. एक फोन करू परत एकदा प्लीज? हो घे ना. थँक्यू सो मच. हा ओल सायली. हॅलो हा काय झाला का रिपेअर मोबाईल? ऑलमोस्ट एकदम नवीन पोरा करके नवीन फोन देतो बोलला तो. धवल नाही नवीन वगैरे काही नकोय मला फोन. मला फक्त ऑन करून हवाय फोन, फक्त ऑन करून हवाय. माझ्या क्लायंटचे सगळे नंबर आहेत यार त्याच्यात. हो सायली, सगळं तसंच राहणार आहे. तुझा डेटा पण तसाच राहणार, नंबर पण तसाच राहणार. हा फक्त तू शांत राहा जरा, कळलं? ऐक, सगळं जाऊ दे. तू मला सांग आता कुठे, मी लगेच येते तिकडे. तू सांग मला लवकर. एकदा ती परी पण मला फसवून निघून गेली यार. हो का ओल्ली असं का आलं तुमच्यात? धवल, अरे ते महत्वाचं नाहीये आता. तू मला सांग कुठे, मी तिकडे येते. हा बाई घे ऍड्रेस घे चल. ऐक लिहून घे. साईबाबा रस्ता रोड. हॅलो धवल, तुझा आवाज ब्रेक होतोय. हॅलो. काय झालं? काय नाही, मला वाटतं ते आपल्याला शोधायला बाहेर येणार म्हणून. काय? ऐका पटपट करा एकदम, मी तुम्हाला सांगते. अहो इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, सगळं चेक करावं लागतं. प्रॉपर लागले की नाही, वायरिंग लागते की नाही, चार्जर लागते की नाही, सगळं बघावं लागतं. मग चार्जर, वायरिंग मिरिंग सगळं तू चेक कर. अभ्यास काय करत बसलाय? पीएचडी हवी का तुला त्यात? अभ्यास करावा लागतो. काय अभ्यास करावाच लागतो. हो. त्याशिवाय दिशा कशी मिळणार? हा इथे माझी दुर्दशा व्हायची वेळ आणि तू कुठली दिशा शोधत बसलास रे? ओ बाई, तुम्ही ना असं अंगावर ओरडू नका हो. का? अहो मला ना ते काय होतंय? अहो विसरायला होतो. एक्सक्यूज मी. हाय कशी आहेस? मी तशीच आहे, पण मोबाईलचा बॅलन्स मात्र लो झाला. सॉरी. मेमरी कार्ड मुळे अरे थांब ना, मेमरी कार्डचं काही बघ नाही, ते दिलं ना चित्रानुसार, त्या ॲरोनुसार ते तसं लावावं लागतं. हो की नाही? तू सांग. थांबा ना, मी करतोय ना. मग करा ना पटपट. काय रे धवल, काय आहे तुमच्या मुंबईचे रिपेअरिंग वाले? तुला माहितीये लातूरला असं एवढ्या वेळात ना मोबाईल काय अख्खं विमान रिपेअर करतील. आले मोठे.
जा जा घेऊन जा, लातूरला घेऊन जा आणि दुरुस्त करून आणा जा. नाही नाही नाही, ऐका ऐका, आम्ही शांत राहतो पण तुम्ही काम करा. आम्ही शांत राहतो. हा हा पण तुम्ही काम करा. मधी तपासते काय जरा. सायली आज ना सायली काय ग, काय झालं? काय नाही ग, ती परी यार, तिने माझा फोन पाडला आणि आता कुठे रिपेअरिंगला घेऊन गेली देव जाणे. अच्छा, रिपेअरिंगला घेऊन गेली ना, मग आणेल ग ती दुरुस्त करून, नको काळजी करूस. ए सायली, बाय द वे ना तुझा डीपी खूप भारी आलाय. डीपी? हा, तो ट्रेडिशनल डेचा. तू पाहिलाय सगळं? अगं नाही नाही, तो नाही अगं. अगं तुझा आणि नीरवचा, तो मिस्टर आणि मिस HK वाला खूप मस्त आलाय. माझा आणि नीरवचा? मी असा कुठलाच डीपी नाही ठेवलाय रेणुका, ट्रेडिशनल डेचाच आहे. अगं नाही, तू ठेवलास डीपी, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाय. अगं नाही. अगं असं काय करतेस, मी पाहायला सांगितलं ना. सायली तू ना डीपी बदललास आणि तुझ्या ना कधी कधी लक्षातच राहत. रेणुका, मोबाईल पडल्याने ना डीपी चेंज होत नसतो, तो जुनाच राहतो. माझा ट्रेडिशनल डेचाच आहे डीपी. तुला मी माझ्या फोनवर दाखवू का? थांब एक मिनिट थांब, मीच दाखवते तुला. नवीन, एकदम नवीन करून दिलाय. दुरुस्त झाला. टेस्टिंग बाकी आहे. कसलं टेस्टिंग? तो काय अणू आहे का टेस्ट करायला? इकडे एक मिनिट थांब. होत आहे. बघ तूच बघ, जुनाच डीपी आहे ट्रेडिशनल डेचा. अरे अगं पण म्हणजे मी पाहिला होता तेव्हा तुझा आणि नीरवचा तो मिस्टर आणि मिस HK वालाच होता. बरं बाबा, तू पाहिला असेल तो फोटो, पण डीपी वर नसेल, एखाद्या कुठल्या तरी सोशल साईटवर असेल. चाल एकदाच, चला आता देऊन टाकू. हो झालं कुठे? हा, माझं पेमेंट कुठे करणार? काम करताना पॅसेंजर ट्रेन आणि पेमेंट मागताना राजधानी एक्सप्रेस. काय रे आला मोठा धवल, जाऊ दे, चल देऊन टाकायचे जे काय पैसे झालेत ते. मी? अरे हो, म्हणजे मी घाईघाईने निघाले ना रूम मधून, त्यामुळे पर्स घ्यायचीच राहिली. अहो पाकिट काढायला तरी हात सोडा. हे बरं आहे, दोस्तांचं जुळवता जुळवता आपलंच पाकिट रिकामी होणार आहे वाटतं. सायलीच्या हातून जीव जाण्यापेक्षा हे बरं आहे ना. चला लवकर, चल रे. अरिजित सिंग, ते तुला ऐकायचंय? नको नको, तूच ऐक. मी जाणार आहे लाईव्ह ऐकायला. लाईव्ह? काय काय कोणाला? अरिजित सिंगला लाईव्ह? काय कधी कसं कुठे? एक 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 मिनिट. अगं ऍक्च्युली सम्राटला ना अरिजित सिंग लाईव्ह कॉन्सर्टचे 2 पासेस मिळाले, सो तो आणि मी जाणार आहोत. याला काय अर्थ आहे? मला पण त्याला लाईव्ह ऐकायचंय. ठीक आहे,
मग तू जा सम्राट सोबत. नाही नको, तुमचं ठरलंय ना, तुम्ही जा. काय 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 कोणाचं काय ठरलंय? काय नाही, तुझ्या रूम पार्टनर आणि हिचं ठरलंय. काय ग मनवा? अरे ऍक्च्युली काय झालंय ना, सम्राटला अरिजित सिंग लाईव्ह कॉन्सर्टचे 2 पासेस मिळालेत, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अरे यार मनवा, याला काय अर्थ आहे? दिस इज नॉट फेअर. म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टला तुम्ही दोघं जाणार फक्त, ते पण अरिजित सिंगच्या. दिस इज नॉट डन. सायली बघ ना. अरे काय करणार आता, 2च पासेस आहेत. जा ग जा, बरोबर आहे बरोबर आहे. आणि तसंही ना, अरिजित आपल्या सगळ्यांच्या मनात राहतो, मनात. ये बात. काय गाणं गातो यार तो, त्याच्या सुरांमध्ये ना नशा आहे. हो यार, ते गाणं नाही का, कुठली फिल्म आली होती रे ती मध्ये, दिलवाले, गेरुआ गेरुआ रंग दे तुम्हें गेरुआ. केवढं भारी. कडक. ते मैं तेनू समझावा की क्या बात है मनवा. ना तेरे बिन लगदा जी. खरंच यार, काय नशीब घेऊन आलाय तो माणूस. एक से बढ़कर एक गाणी गायला मिळतात त्याला. ते गाणं माहिती तुम्हाला? हा, जो भेजी थी दुआ वो जाके आसमां से यूं टकरा गई के आ गई है लौट के सदा. जो भेजी थी दुआ. क्या बात आहे नीरव, वाह. थँक्यू थँक्यू. आणि ऑल टाइम फेवरेट माझं एक गाणं. कुठलं? आशिकी 2 मधलं. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से भी हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी अब तुम. काय मनवा, कुठे चाललीस? आलेच. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, वो दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, वो दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ, जगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. वो खूप मोठा होम पण तयार केला असेल ना. आणि हो, नारळ हाताना जरा जपून काळजी घ्या बाबा. आणि आज रात्री मंदिरात भजन पण असेल नाही का? आठवलंच. भोजन नाही, भजन भजन. बस जागेवर. नाही, सम्राट होता. तुम्हाला माहिती नव्हतं बोलते का परी? नाही बाबा, रात्री करते ना फोन तुम्हाला. हो, तुम्ही काळजी घ्या. लग्न कर. बाय सम्राट. रेणुका, काय ग घरी काय लग्न वगैरे जुळलंय का कोणाचं? नाही ग, गाई काय. अगं मग नारळ भजन होम काय? अरे असं काय करताय? आज होळी नाही का? आमच्या गावी ना मस्त होम करतात आणि त्यात नारळ टाकतात. आणि हो, त्यानंतर मग शिमगा. काय शिमगा म्हणजे? अगं ते नाही का त्याचा काय बोंबा कसला मारते? अरे यालाच तर शिमगा म्हणतात. तुमच्याकडे नाही करत का असं काही? नाही, आमच्याकडे तर घरी जातात आणि डायरेक्ट आणतात पुरणपोळी. आमच्याकडे तर बोल डीजे असतो. आवाज वाढव डीजे तुला. आणि आपल्याकडे असं असतं. फुल ऑन रंग. पिशवी पण बघ, प्रॉडक्ट तशी पिशवी कलरफुल, दोरी पण जोडलेली आहे त्यांनी, कळलं?
हो धवल, पण रंग साधारणतः रंगपंचमीला खेळतात, होळीला नाही, हे माहितीये ना तुला? माहिती आपल्याला, पण कसं आहे वेळ प्रसंगी रंगाचा बेरंग नको व्हायला म्हणून आधीच बाई सोय करून ठेवलेली आहे. अरे कोंबडीवाल्याला पण सांगितलं ना भाई. कोंबडीवाल्याचा काय संबंध इथे? कळे, पण भाई हे भाई आधी खरंच जेन्युइनली एकदम ट्रूली सांगा, रंगांची कोणाला प्रॉब्लेम आहे? म्हणजे कसं त्याला आधी लावायला. थांबा थांबा, एक मिनिट थांबा. मला आहे. का? तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे प्रॉब्लेम ऍक्सेस नाहीये, पण खरं तर ना म्हणजे मलाच आवडत नाही रंगपंचमी खेळायला. अच्छा अच्छा अच्छा. हा त्याचं काय ना, म्हणजे लहानपणी ना घरातले मला ते खेळू द्यायचे नाही, ॲलर्जी वगैरे होईल म्हणून. अरे 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 अरे. हा ऐकू हो अरे हो ऐकून तर घ्या. पण नंतर ना मलाच कसं तरी व्हायला लागलं, ते चंदेरी आणि काळे चेहरे रंगवलेले. आय जस्ट हेट इट. सो गाईज, तुम्ही खेळा, पण मला यायला जमणार नाही. ओके, आय एम सो सॉरी. एक्सक्यूज मी. हॅलो. हा सर. मी असताना तू रंगपंचमी नाही खेळणार? बघच तू, मी तुला कसं रंगवते. रंगीत सिनेमाच्या प्रेमात असलेला माणूस रंगपंचमीला रंगांपासूनच दूर कसा राहणार? तुला तर मी सगळ्यात पहिले रंग लावणार. सर मी तुम्हाला 10 मिनिटांनी फोन करतो. ओके. हां येस सर. थँक्यू सर. नीरव रंगपंचमी नाही खेळला तर सायलीच्या गालावर त्याच्या प्रेमाचा रंग कसा लागणार? कृष्णच खेळायला नाही म्हणाला तर राधेला रंग कोण लावणार? राधा. राधा मनवा मनवा. असे का बघताय सगळे? कुठे जायचं?